नेक्स्ट स्टार्ट करणार बेटा आपण लास्ट पॉईंट ऑफ द टॉपिक दॅट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स माहिती आहेत आपल्याला. कुठले कुठले फॉर्म आहेत? पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, ज्युइक एनर्जी, केमिकल एनर्जी आहेच ना बेटा. ठीक आहे. साऊंड एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. त्यातही आपल्याला कुठली एनर्जी बघायची? ग्रॅव्हिटेशनची. कुठली बेटा? पोटेन्शियल एनर्जी. कशाला म्हणतो बेटा पोटेन्शियल एनर्जी? आठवत आहे का? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? एनर्जी विच इज ड्यू टू इट्स पोझिशन. एनर्जी कशामुळे असेल बेटा? त्याच्या पोझिशनमुळे असेल, स्पेसिफिक स्टेटमुळे असेल, तर त्याला आपण काय म्हणलं होतं? पोटेन्शियल एनर्जी. एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला? धनुष्यबाण, ॲरो मार्क असतो. ठीक आहे. तुम्ही साधा असा बाण धरला तर बाण इथंच पडेल का नाही बेटा? तुम्ही जेवढा ताणून धरता, जेवढी त्याला पोझिशन देता, तेवढा तो काय जातो बेटा? लांब. ठीक आहे. ती एनर्जी कुठली असेल बेटा? पोटेन्शियल एनर्जी. ते असतं ना गेमवर खेळत असे खेळायचं ते. ठीक आहे. मग तुम्ही साधा असं धरलं तर इथंच दगड पडेल. जेवढं तुम्ही ताणून धरता तेवढं लांब जातो का नाही धर. मग जी एनर्जी पोझिशनमुळे असते त्याला आपण कुठली एनर्जी म्हणतो बेटा? पोटेन्शियल एनर्जी. आणि इथं पोटेन्शियल एनर्जी कुणामुळे आहे बेटा? ग्रॅव्हिटेशन. पोटेन्शियल एनर्जी कुणामुळे असणार बेटा? ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. मग आपल्याला यावर्षी खूप इक्वेशन दिलं बेटा. ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी ही निगेटिव्ह मध्ये असते. त्याची व्हॅल्यू एवढी घ्यायची. ठीक आहे बघा. कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम डिवायडेड बाय आर प्लस एच. आणि ही व्हॅल्यू कशात आहे बेटा? नेगेटिव्ह मध्ये. का बरं नेगेटिव्ह मध्ये? कारण की ज्या वेळेस आपण रेस्टला आहे, गेल्या वर्षी तुम्हाला आय थिंक आठवतं का माहित नाही, 9th स्टँडर्डला आपण एनर्जी बघितली बेटा. कायनेटिक एनर्जी बघितली आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा बघितली. बरोबर आहे ना? कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय होतं आठवतं बेटा? हाफ mv स्क्वेअर होतं कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन. आणि पोटेन्शियल साठी होतं बेटा काय होतं? नाही mgh होतं बघा. mgh होतं. मास, ग्रॅव्हिटी आणि हाईट. ठीक आहे. आणि एक्झाम्पल सुद्धा होते बेटा. कधी पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असेल, कधी झिरो असेल, कधी स्टेबल असेल. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल होतं बघा. कार विच इज रेस्टला असणार आहे. काय काय असेल बेटा? रेस्टला असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी झिरो. कार्बन झिरो कारण की एच काय होतं तिथं? झिरो. कार कुठं जमिनीला टेकून असणार आहे ना, मग हाईट किती असते तिथं? झिरो असणार आहे. ठीक आहे. हे लास्ट इयरला पण बघितलेलं आहे. यावर्षी फक्त काय आपल्याला बेटा इक्वेशन बघायचं आहे कशाचं? कायनेटिक एनर्जी सॉरी पोटेन्शियल एनर्जी. पण ते कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू बेटा? ग्रॅव्हिटेशन. आणि ती एनर्जी किती आहे? नेगेटिव्ह मध्ये आहे. कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम डिवायडेड बाय आर प्लस एच. ठीक आहे. आणि लास्ट महत्वाचं कन्सेप्ट बघायचं टॉपिकचा बेटा दॅट इज नथिंग बट एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप वर्ड ऐकले तुम्ही? एस्केपचा अर्थ काय बेटा? निघून जाणे, निसटून जाणे. शिवाजी महाराज एस्केप झाले ते आग्र्यावर स्टोरी होती ना हिस्ट्रीला तुमची. ठीक आहे. सो एस्केप व्हेलॉसिटी ती आपण दाखवतो व्ही आणि खाली काय येतं बेटा? आता एस्केप व्हेलॉसिटीचा अर्थ काय? कन्सेप्ट समजून घ्या बेटा. की बघा अर्थ आहे आणि एखादा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्या ऑब्जेक्टला मी जर वर टाकले तर काय करते बेटा ग्रॅव्हिटी? खाली ओढून घे. ठीक आहे. वर टाकले, मी तुला अजून वर टाकले, परत ओढून कर. अजून वर टाकले, परत ओढून जाईल. पण एक पॉइंट असा असेल बेटा, एक हाईट एवढी असेल की ज्या हाईटला गेल्यावर अर्थ मात्र त्याला तेवढ्या पॉवरफुली ओढू शकत नाही. आणि काल ती हाईट बघितली ना आपण 35,700. बरोबर आहे ना? ठीक आहे. ती एवढी हाईट किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त हाईट ठेवली तर अर्थ ओढणार आहे का? नाही ओढणार नाही. मग जर मला ह्या ऑब्जेक्टला तिकडच पाठवायचंय, खाली आणायचंय का? नाही. ह्या ऑब्जेक्टला काय करायचं बेटा? मला हा जो ऑब्जेक्ट आहे तिकडे सोडून टाकायचंय, त्यात एस्केप करायचंय. कुणापासून एस्केप करायचंय? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून. त्या ऑब्जेक्टला मला एस्केप करायचंय, सोडून टाकायचंय, निसटून टाकायचंय. कुणापासनं? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासनं. तर त्यासाठी मला त्या ऑब्जेक्टला मला काय करायचं बेटा? त्या ऑब्जेक्टला वर टाकताना तेवढी एनर्जी द्यायला लागेल का नाही? असं नुसतं टाकल्यावर येणार आहे का त्यांनी? तिकडे जाणार आहे का? परत खालीच येणार का नाही? थोडं वर टाका, परत येणार का नाही? म्हणून मॅक्झिमम एवढी व्हेलॉसिटी द्यायला लागेल की त्यामुळे तो तिकडेच गेला पाहिजे. आणि ह्याचा यूज कुठं करतो बेटा? सॅटेलाइट लॉन्च. सॅटेलाइटला वरच पाठवायचं असेल का नाही? ती जी व्हेलॉसिटी असेल त्याला आपण काय म्हणतो बेटा? एस्केप व्हेलॉसिटी. जस्ट मिनिट. या ते बोल. हा ते झालं बघून शपथ तू शपथ स्वतःशी अरे ते आणि पॉईंट पेज हाकावे हा आणि कॉल करून वन केलं. ठीक आहे. हा हा हा. कळालं बेटा एस्केप व्हेलॉसिटी कुणाला म्हणायचं? एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? अशी मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियलचा अर्थ कळाला तुम्हाला. ठीक आहे. अशी मिनिमम मला इनिशियल व्हेलॉसिटी द्यायला लागेल. कुणाला बेटा? ह्या ऑब्जेक्टला की ज्यामुळं तो ऑब्जेक्ट काय होईल बेटा? फॉर एव्हर एस्केप होईल.
तो परत ग्राउंडवर येणार नाही आणि तो ओव्हरकम करेल. ओव्हरकमचा अर्थ कळतो ना तुम्हाला? तो ओव्हरकम करेल. कुणाला ओव्हरकम करेल बेटा? अर्थच्या डाऊनवर्ड पुलला. अर्थ जी ओढते का नाही त्याला त्यांनी काय करेल बेटा? मात दिला आणि तो तिकडेच जाईल. आणि ती जी व्हेलॉसिटी आहे दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. मला मिनिमम एवढी तरी व्हेलॉसिटी दिलं पाहिजे की ज्यामुळं ऑब्जेक्ट काय करेल बेटा? एका स्पेसिफिक हाईटला जाईल. अर्थचा डाऊनवर्ड पुल जो आहे तो ओव्हरकम करेल. फॉरएव्हर एस्केप होईल अँड नेव्हर फॉल ऑन द ग्राउंड. अथवा तो परत कधीच येणार नाही. तर त्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं बेटा? एस्केप व्हेलॉसिटी. कन्सेप्ट कळते एस्केप व्हेलॉसिटी. सो एस्केप व्हेलॉसिटीचा अर्थ काय बेटा? एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय बेटा? अशी मिनिमम व्हेलॉसिटी. ठीक आहे. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय बेटा? द मिनिमम एकदम कमीत कमी इनिशियल स्टार्टिंगची व्हेलॉसिटी. इट इज मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी गिवन द्यायची आहे कुणाला? टू अन ऑब्जेक्ट. कुणाला द्यायची आहे? ऑब्जेक्ट. का बरं द्यायची आहे? विच इज एबल टू ओव्हरकम. जो काय करेल बेटा? एबल. जो एबल असेल कशासाठी? ओव्हरकम करायचं. काय? डाऊनवर्ड पुल ऑफ अर्थ. एस्केप फॉरएव्हर अँड नेव्हर कम ऑन अर्थ सरफेस. अशी मिनिमम व्हेलॉसिटी कुणाला द्यायची आहे? ऑब्जेक्टला द्यायची आहे. ज्यामुळे तो काय जाईल बेटा? वर जाईल. वर गेल्यावर अर्थच्या पुलपासून काय होईल? तो एस्केप होईल. तिकडेच राहील. परत कधीच तो येणार नसेल ग्राउंडवर. तर त्या व्हेलॉसिटीला काय म्हणते बेटा मी? एस्केप व्हेलॉसिटी. आता ती व्हेलॉसिटी किती आहे मॅडम? कसं काढायची? तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बेटा? कॅल्क्युलेशन्स करायला. काय कॅल्क्युलेशन आहे? आतापर्यंत कधी विचारलं नाही पण आहे म्हणून घ्यायचं आपल्याला. काय कर? ठीक आहे. समजा एक ऑब्जेक्ट आहे ऑफ मास एम. त्याचं मास किती आहे बेटा? ठीक आहे. सध्या कुठे आहे? तो जमिनीवर आहे. रॉकेट लावतो ना तुम्ही दिवाळीला. ठीक आहे. तो सध्या त्या जमिनीवर आहे. सो जमिनीवर आहे म्हणजे कुठे आहे सध्या? ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे. मग मला त्याला काय करायची बेटा? व्हेलॉसिटी द्यायची. मग व्हेलॉसिटी दोन टाईपची आहे. कुठल्या? एनर्जी कुठल्या? दोन टाईपची आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. पहिली कुठली एनर्जी आहे ना आम्ही? कायनेटिक. किती असते कायनेटिक? हाफ mv². इथं व्हीला काय म्हणते बेटा मी? एस्केप. हा बरं एस्केप कारण की एवढी द्यायची की तिकडेच गेली पाहिजे. साधी सुधी व्हेलॉसिटी द्यायची का? एस्केप होण्याला जेवढी लागेल तेवढी व्हेलॉसिटी द्यायची. दुसरी कुठली येतं? पोटेन्शियल. पोटेन्शियलचा अर्थ काय बेटा? mgh आहे. आणि इथं ग्रॅव्हिटेशनल आहे. त्यामुळे कुठली बघितली मगाशी? मायनस कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम, आर प्लस एच होत. पण इथं प्लस एच करत नाहीये. का बरं एच करत नाही बेटा? कुठं आहे? सरफेसवर आहे तो. अर्थवर आहे ना? मग तिथं हाईट किती घेणार? 0. त्यामुळे एच केलं तरी चालतंय, नाही तरी केलं तरी चालतंय. आणि जर एच केला तर प्लस काय आला तिथं बेटा? जी. कारण की तो कुठं आहे? अर्थ सरफेसवर आहे. सो टोटल एनर्जी किती येईल बेटा? टोटल एनर्जी E1 म्हणूया. E1 काय येईल? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो E1 काय येईल बेटा? कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ mv² एस. प्लस आहे पण इथं मायनस आहे ना त्यामुळे काय येईल? मायनस. प्लस मायनस काय होत असते? मायनस. सो काय येईल बेटा? कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम डिवायडेड बाय आर. प्लस एच करत नाहीये का? त्याचा रिझन काय आलाय ना तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट. त्याला एनर्जी दिली त्यांनी कुठे गेला? एकदम वरच्या हाईटला. कुठे गेला? ऍट डिस्टन्स इन्फिनिटी. एकदम वर 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 घ्याय. हाईट मी मोजू शकत नाही. तेव्हा तिथे काहीतरी एनर्जी असेल. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी. तुमच्याकडे ऑब्जेक्ट आहे, बॉल आहे. तुम्ही 5 एनर्जीने टाकले वाटते. 5 एनर्जी टाकल्यावर काय? एवढ्याच हाईटला जाईल. 10 एनर्जीने टाका, एवढ्या हाईटला जाईल. 20 ने टाका, एवढं आपल्या छातीएवढं जाईल. ठीक आहे. काय कळालं होतं ह्याच्या आपण? ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही एनर्जी देता, त्यावेळेस वर जाताना त्याची एनर्जी हळूहळू काय होते बेटा? कमी होते. तुम्ही 5 ने चॉक टाकला. 5, 4, 3, 2, 1, 0 परत खाली. 10 ने टाका. 10, 8, 5, 3, 2, 1 वर जाईल परत खाली. सेम तसंच. इथं जी व्हेलॉसिटी दिली ती वर जाताना हळूहळू काय होईल बेटा? कमी होईल का नाही? आणि एक पॉइंट येईल की तिथं ती काय होईल बेटा? 0. त्यामुळं इथं कायनेटिक एनर्जी काय घ्यायची आपल्याला? 0. पोटेन्शियल एनर्जी काय बेटा इक्वेशन? मायनस GMM R प्लस H. पण आता H किती आहे बेटा? इन्फानाइट. इन्फानाइट डिस्टन्स आहे का नाही? मग समथिंग डिवाइड बाय इन्फानाइट.
काय तर व्हॅल्यू असेल त्याला डिवाइड बाय 1 लाख केलं तर काय ना आन्सर 0.0000 येणार आहे ना आन्सर. सो हे सुद्धा काय होणार 0. सो टोटल एनर्जी काय बेटा इथं E1 म्हणलं इथं काय म्हणू बेटा E2 कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो E2 किती आलं बेटा 0 + 0 म्हणजेच काय आलं 0. ठीक आहे. 9th स्टँडर्डला आपण काहीतरी कन्सेप्ट बघितले होते. आठवतात का बेटा लॉ ऑफ कन्झर्वेशन आठवतंय का काय काय बघितलंय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितले मास बघितले मोमेंटम सुद्धा बघितलं होतं. काय स्टेटमेंट आठवते का बेटा काय एनर्जी नायदर बी क्रिएटेड हा आता येतं साधी केलं तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ इथं कुणाचं घ्यायचंय मास घ्यायचंय का मोमेंटम घ्यायचं का एनर्जी एनर्जी म्हणजे काय लक्षात येतं बघा एनर्जी तयार करू शकत नाही एनर्जी डिस्ट्रॉय करू शकत नाही फक्त वनचं दुसऱ्या फॉर्म मध्ये काय करतो आपण कन्वर्जन म्हणजे इथं जेवढी E1 आहे त्याचं टोटली कन्वर्जन कशात झालं बेटा E2 मध्ये एनर्जी सगळीकडे कशी असते म्हणून सांगितलं बेटा सिक्स. सो E1 तर माहिती आपल्याला काय बेटा E1 हाफ एम व्ही एस्केपचा स्क्वेअर मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम आर आणि इज इक्वल टू E2 तर काय आलंय व्ही. हा मायनस तिकडे गेला काय होईल बेटा प्लस तो काय होईल बेटा हाफ एम व्ही एस्केप इज इक्वल टू जी एम एम आर स्मॉल एम कट होईल. तू इथं डिवाइडला तिकडे गेला काय होईल बेटा मल्टिप्लाय. सो काय आलं बेटा व्ही एस्केपचा स्क्वेअर 2GM आर ह्याचा स्क्वेअर काढण्यासाठी काय करायचं त्याचं स्क्वेअर 2GM आर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी. कालच्या पेपरचा पहिला क्वेश्चन हाच होता. द इक्वेशन ऑफ एस्केप व्हेलॉसिटी फिलिंग द ब्लँक्सला 4 ऑप्शन असतील त्यातला ऑप्शन करेक्ट हा असेल. रूट मध्ये कॅपिटल जी कॅपिटल एम 2 मनी मल्टिप्लाय डिवायडेड बाय कळालं कसं आलं बेटा ठीक आहे. दुसरं इक्वेशन काय माहिती झालं बेटा काल आपल्याला स्मॉल जी माहिती बेटा कालची इक्वेशनची काय बेटा GM आज काय काय आपल्याकडे जी बी आहे एम बी आहे इथं स्क्वेअर आहे पण इथे एकच आर आहे बेटा. मग आता ह्या इक्वेशनला मी असं लिहू का बघा व्ही एस्केप इज इक्वल टू रूट ॲज इट इज 2 ॲज इट इज जी ॲज इट इज एम ॲज इट इज आर असंच आहे. ठीक आहे वर आणि खाली मी आर मी मल्टिप्लाय करते आणि डिवाइड करते. इथं आर मी मल्टिप्लाय केल्यावर इथं काय करते बेटा आर मी डिवाइड करते म्हणजे हे दोन्ही कट झालं इक्वेशन तेच राहते. ठीक आहे आता काय घेऊन व्ही एस्केप इज इक्वल टू टूला ॲज इट इज हे बघा GMRR म्हणजे आर स्क्वेअर आहे म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली बेटा टोटल स्मॉल जी झाली आणि हा एक्स्ट्रा आर कळतंय का बघा हा GM आणि हे आर म्हणजे आर स्क्वेअर आहे तरी जी आहे जी आर म्हणजे दुसरं इक्वेशन हे भेटलं आपल्याला. तुम्हाला जे इक्वेशन दिले ते त्याला टिक करा. एस्केप व्हेलॉसिटीचे दोन इक्वेशन आहेत कुठले कुठले रूट 2GM/R आणि दुसरं कुठलं बेटा रूट 2GR छोटा GR आहे. ठीक आहे मग आपल्याला काय माहिती बेटा काय माहिती तुम्हाला 2 ची व्हॅल्यू माहिती आहे जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8. काल रेडियस बघितली रेडियस किती होती काल बेटा 6.4 इंटू 10 टू किती 6 होतं ना काय सांगतील त्या तर व्हॅल्यू असेल जे असेल ते. ही सगळी ठुल्यावर आन्सर काय आलं बघा 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे मला जर ऑब्जेक्टला वरच पाठवायचं परत यायचंच नाही त्याला खाली तिकडेच एस्केप करायचं असेल तर मला किती व्हेलॉसिटी द्यायला लागेल 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे तो एका सेकंड मध्ये किती गेला पाहिजे बेटा 11.2 तेवढी मिनिमम त्याच्यापेक्षा जास्त असली तरी चालते 12 किलोमीटर गेला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा कमी जाऊ नये त्याच्यापेक्षा कमी गेला तर फेल होऊन परत खाली येईल. सॅटेलाइट लॉन्च करायचं असेल तर मिनिमम किती व्हेलॉसिटी द्यायची बेटा 11.2 किलोमीटर पर सेकंड. कसं आलं कॅल्क्युलेशन कळालं बेटा या प्रॉब्लेमच्या मध्ये ठीक आहे काय दिले बघा बुकमध्ये तेच दिले सगळं. काय बघतोय आपण एस्केप व्हेलॉसिटी काय एस्केप व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी गिवन टू एन ऑब्जेक्ट विच इज एबल टू ओव्हरकम काय ओव्हरकम केला पाहिजे बेटा त्यांनी डाऊनवर्ड पुल बाय अर्थचा काय केला पाहिजे त्यांनी डाऊनवर्ड पुल हे केलं पाहिजे एस्केप झाला पाहिजे तिकडेच गेला पाहिजे अँड विल नॉट फॉल परत फॉल झालं पाहिजे का नाही तर त्याला काय म्हणलं बेटा आपण एस्केप व्हेलॉसिटी. कसं काढलं इक्वेशन अर्थ सरफेसवर कायनेटिक एनर्जी हाफ एम स्क्वेअर पोटेन्शियल एनर्जी मायनस GM अपॉन आर टोटल एनर्जी काढली मायनस झाली इन्फानाइट डिस्टन्स कायनेटिक एनर्जी 0 पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय आली 0 टोटल एनर्जी काय आली बेटा 0 कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार दोनांना इक्वेट करा हा मायनस इकडे गेला काय झालं बेटा प्लस इकडचा एम काय झालं बेटा कॅन्सल स्क्वेअर काढण्यासाठी याचा स्क्वेअर रूट घ्या हे दोन इक्वेशन आणि आन्सर किती आलं बरोबर आहे कळते बेटा. चल ठीक आहे
नेक्स्ट टॉपिक संपले बेटा. आपण एक्सरसाइज मॅथ द पेअर काय बघा. पहिल्या मध्ये काय दिलेत, कन्सेप्ट दिले, दुसऱ्या मध्ये काय दिले, इव्हेंट दिले, आणि तिसऱ्या मध्ये त्याच्या प्रॉपर्टी दिले. पहिलं काय बेटा, मास. मासचं काय युनिट, केजी. मासचं काय असणार बेटा, युनिट. याने करू का, केजी. ठीक आहे. वेटचं काय असेल युनिट, कुठं आहे, न्यूटन. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठला असणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर हे असेल, बरोबर आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर केजी पर केजी, बरोबर आहे. पहिला कॉलम झाला. दुसरा प्रॉपर्टीज दिले. ठीक आहे. उलट जायचं का आपण, झिरो ऍट द सेंटर काय असतं बेटा, झिरो ऍट द सेंटर ग्रॅव्हिटी. ठीक आहे. झिरो ऍट द सेंटर काय असते, ग्रॅव्हिटी. म्हणजे काय येणार, मास येईल, वेट येईल, का ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, का ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला 1 म्हणते, 2 3 4 कुठला आन्सर येईल, ऑप्शन 3 ना, 3 ना. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे, झिरो ऍट द सेंटर. नेक्स्ट मेजर ऑफ एनर्शिया. काय म्हणून मेजर करतो बेटा त्याला आपण, एनर्शिया. मेजर ऑफ एनर्शिया हा काय सांगतो बेटा, मास. काय सांगतो बेटा, मास. एखादा ऑब्जेक्टचं मास किती आहे हे कोण सांगतं, एनर्शिया. कोणतं काय येईल, सेम इन द एंटायर युनिवर्स. एंटायर युनिवर्स मध्ये वेट सेम असते, मास सेम असते. तुम्हाला आपलं काय चुकलं, मेजर ऑफ एनर्शिया डिपेंड ऑन द हाईट. काय ते कुठे आहे, झिरो ऍट द सेंटर. सॉरी हे एक मिनिट बेटा. झिरो ऍट द सेंटर ग्रॅव्हिटी तर झिरो, सेंटरला झिरो असते, वेट सुद्धा झिरो असते ना बेटा. त्यामुळे इथं काय बेटा, 2 येणार. डब्ल्यू इज इक्वल टू काय, एमजी. एमजी म्हणजे काय, जी चा झिरोच असणार, आणि त्या जी मुळे वेट सुद्धा काय म्हणलं बेटा इथं, झिरो. त्यामुळे काय येईल बेटा, झिरो ऍट द सेंटर काय येणार, जी तर येते ग्रॅव्हिटी, पण यातलं आपल्याला हे बी कन्सिडर करायचं. त्यामुळे काय येईल बेटा, वेट. त्यानंतर नेक्स्ट काय बेटा, मेजर ऑफ एनर्शिया सेम इन द एंटायर युनिवर्स. एंटायर युनिवर्स मध्ये सेम काय असते, मास. त्यामुळे इथं काय येईल, फर्स्ट येईल. डिपेंड ऑन द हाईट. हाईट वर डिपेंड आहे. काय डिपेंड आहे हाईट वर बेटा, ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो काय ना इथं 30. आणि लास्टला काय येईल, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हे येईल का त्याचं येणार नाही, पण हे बरोबर आहे ऑप्शन आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता पहिला प्रॉब्लेम. प्रॉब्लेमच्या आधी काय घ्यायचं बेटा, इक्वेशन. कुठले कुठले इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, एफ इज इक्वल टू जी m1 m2 डी स्क्वेअर ना, सॉरी. दुसरं इक्वेशन, जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम आर. थर्ड इक्वेशन कुठलं होतं बेटा, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटीचं जागी काय घेणार, जी फ्री फॉलचे. नेक्स्ट कुठलं होतं, एस इज इक्वल टू यूटी प्लस एटी स्क्वेअर. त्यानंतर लास्टला कुठलं होतं बेटा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 तसेच बेटा, सॉरी एटीचं काही जीटी ग्रॅव्हिटी मुळे ना. पहिला प्रॉब्लेम, an object take 5 seconds to reach the ground. ऑब्जेक्टला किती वेळ लागते म्हणलं बेटा, 5 सेकंड गिवन. म्हणजे टाइम दिले त्यांनी. फ्रॉम हाईट, हाईट किती दिली, 5 मीटर. हाईटला काय म्हणायचं म्हणून सांगितलं बेटा काल मी, हाईट कुठल्या लेटरने डिनोट करायचं म्हणून सांगितलं काल, एस. किती आहे, 5. हाईट म्हणजे डिस्टन्स, म्हणजेच काय असणार बेटा, डिस्प्लेसमेंट. काढायचं काय बेटा, व्हॅल्यू ऑफ जी. आता हे दोघं असलेले इक्वेशन, म्हणजे तिन्ही असलेले इक्वेशन कुठल्या बेटा, ह्याच्या मला तिघांमधनं एस सुद्धा आहे, टी सुद्धा आहे, जी सुद्धा आहे. कुठला असणार, कुठलं, सेकंड. सेकंड आहे. ठीक आहे. सेकंड मध्ये काय बेटा, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. ठीक आहे. यू काय आहे बेटा, इनिशियल वेलोसिटी. सो यू काय घेतो आपण, 0. सो एस इज इक्वल टू काय बेटा, 0 प्लस हाफ जी टी स्क्वेअर. एस ची व्हॅल्यू किती दिली आहे, 5. हाफला हाफ, जी तर काढायचं आहे, टी किती आहे बेटा, 5. टीचा स्क्वेअर म्हणजे किती येत आहे, 25. 1 इंटू जी आहे 25. हे डिवाइडला 2 आहे, इकडे गेला काय होईल बेटा, आणि इथं मल्टिप्लाय इकडे गेला काय होईल, जी. इथं काय करते, 5 1 जा 2/5. किती असते 2/5 बघा, जी इज इक्वल टू 2/5 येत आहे ना, बरं. इथं काय ना 0 5 4 जा 20. आन्सर काय आलं बेटा, 0.54 मीटर पर सेकंड.
कळायला कसं केलं बेटा? ठीक आहे, लिहून घ्या. प्रॉब्लेम लिहून घ्या. कुठनं लिहिणार? G1 कुठे आहे? G1 पासून लिहा बेटा. एक मिनिट, कारण चालेल. जस्ट मिनिट, आली. नेक्स्ट प्रॉब्लेम बेटा. अन ऑब्जेक्ट थ्रोन वर्टिकली अपवर्ड. ऑब्जेक्टला कुठे टाकलं बेटा? वर टाकलं. हाईट, हाईट म्हणजे काय तुम्ही सांगितलंय? किती आहे? यस, 100 मीटर. व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय बेटा? यू. इनिशियल व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय आहे? यू. फायनल व्हेलॉसिटीचा सिम्बॉल? हाऊ लॉंग विल बी ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? हाऊ लॉंग विल बी टेक म्हणजे किती त्याला वेळ लागेल त्यासाठी वर गेलेला ऑब्जेक्ट कुठे येण्यासाठी? खाली आहे, म्हणजे टाइम काढायचा. आणि ब्रॅकेट मध्ये काय दिलं बेटा? जी. जी किती कन्सिडर करा म्हणलं बेटा त्यांनी? 10 मीटर पर सेकंड. आपल्याकडे कुठले कुठले इक्वेशन आहेत आठवते? कुठले कुठले बेटा आपल्याकडे इक्वेशन? V इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर. इथं जी ना, आणि लास्टला कुठलं होतं? व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर 2GS. कुठलं इक्वेशन वापरायचं यासाठी मला तर सांगा? पहिलं का दुसरं का तिसरं? पहिलं इक्वेशन. पहिल्या इक्वेशन मध्ये काय बेटा बघा? V इज इक्वल टू यू प्लस जी. यू मिळते. ठीक आहे. आता V काय मॅडम? काल मी सांगितलं होतं, तुमच्या लक्षात आहे का नाही? आय डोंट नो. ऑब्जेक्ट वरनं खाली पडत असेल तर काय कन्सिडर करा म्हणलं होतं तुम्हाला? इनिशियल व्हेलॉसिटी काय कन्सिडर करा? 0. वरनं खाली पडत असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी 0. खालनं वर जात असेल तर काय कन्सिडर करायचं? फायनल व्हेलॉसिटी 0. का? कारण की खालनं वर चालेल ना. मी 5 मिनिटात येतात. 5 4 3 2 1. 0 होणार का नाही? ठीक आहे. सो इथं V इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं बेटा? 0. का बरं 0 करायचंय? कारण की ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली ऑब्झर्व. ठीक आहे. ऍज ऑब्जेक्ट थ्रोन वर्टिकली अपवर्ड. त्यामुळे V इज इक्वल टू काय बेटा? 0. सो काही 0 इज इक्वल टू यू प्लस, सो यू इज इक्वल टू काही हाफ जीटी. जीटी आपल्याला फक्त व्हॅल्यू कन्सिडर करू. यू इज इक्वल टू काढायचं. जी ची व्हॅल्यू किती आहे? 10. आणि यू काढायचं. पहिला टी काढायला लागेल बेटा आपल्याला. टी दिलं नाही ना, पहिला टी काढू. टी साठी काय इक्वेशन? काय काय माहिती आहे ती जाऊन करा बेटा. एस माहिती आहे, जी माहिती आहे. एस आणि जी वरनं आपण सेकंड वापरू शकतो इक्वेशन. ठीक आहे. सो काय बेटा? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर. ठीक आहे. यूटी इज इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर. सो पहिला आपल्याला काय काढायचं? आपल्याला हाऊ लॉंग इनिशियल व्हेलॉसिटी काढायची. इनिशियल व्हेलॉसिटीवरनं काय करायचं बेटा? टाइम काढायचा. ठीक आहे. फायनल व्हेलॉसिटी आपल्याला जी माहिती आहे. नाही मग एक मिनिट, थर्ड इक्वेशन वापरायचं बेटा. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय बेटा? यू स्क्वेअर प्लस 2GS. व्ही तर 0 आहे. सो काय? यू स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. 2 जी किती आहे बेटा? 10. एस किती आहे? 500. किती येते बघा? किती येते बेटा? 5. इथं किती येते? 2 इंटू 5 किती येते? 10. हे 2 0 आणि इकडचे 0. किती आलं? 10,000. हा स्क्वेअर साठी याचं काय करायचं? स्क्वेअर रूट. मग यू इज इक्वल टू किती आले? 4 झिरोचे किती झाले? 100 आलं. काय आलं? 100 मीटर पर सेकंड. काय भेटलं आपल्याला? इनिशियल व्हेलॉसिटी. आता इनिशियल वरनं काय काढू बेटा? टाइम. टाइम साठी आता परत हेच वापरलं तरी चालेल. सो व्ही इज इक्वल टू यू प्लस जीटी. सो हे 0 आहे, त्यामुळे काय येईल बेटा? यू इज इक्वल टू जी. यू किती आहे? 100. जी किती आहे? 10. सो टी किती आलं बेटा? 100 डिवायडेड बाय 10 किती आलं? 10 आलं. हा टाइम आलेला. ठीक आहे. कशासाठी? वर जाण्यासाठी. परत खाली बी येणार आहे ना ते, वरच जाणार आहे. ठीक आहे. सो टोटल टाइम काय करायचं सांगायचं बेटा? इथं वर येते. टोटल टाइम, अपवर्ड टाइम आणि प्लस कुठला? डाऊनवर्ड टाइम. वर जायला तर 10 सेकंड असेल तर यायला सुद्धा किती? 10 सेकंड. सो टोटल किती? 20 सेकंड. सो टोटल आन्सर काय आलं बेटा? 100 आणि हे काय आलं? 20. कळतंय? I will let them. Maybe easy for you.